टाकू की चाटू? आमच्या घरी जेवणं झाली की त्यानंतर एक निपट सोहळा असतो. एकूणच खाताना स्वच्छ निपटून आणि चाटून पुसून खाणं हे खाद्यसंस्कार माझ्यावर अगदी लहानपणापासून घट्ट रुजले आहेत. माझ्या आयुष्यातला चाटण संस्कृतीतला जॉय माझ्या लहानपणी जॉय नामक वर्षाकाठी एकदाच मिळणाऱ्या आईस्क्रीमपाशी सुरू झाला होता. त्या कपाचं पातळ कव्हर जिभेनं साफ करताना या कलेची माझ्या आयुष्यात सुरुवात झाली. त्या कव्हर कणातला प्रत्येक अणुरेणू जिभेनं चाटण्यात कसली मज्जा यायची. तिथं बसून सुरू झालेला हा चाटण प्रवास अद्यापही सुखे नैव सुरू आहे. या प्रवासातला प्रामाणिक साथीदार म्हणजे दुधाचं पातेलं. ते घासायला टाकण्यापूर्वी अंगठ्यानं त्याला खरवडून घेऊन चाटतानाचा तो समाधी क्षण अवर्णनीय असतो. दुधाच्या पातेल्याच्या इतकंच आमटीचं पातेलं चाटणं म्हणजे सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. दूध आणि आमटी याला समान न्याय देण्याइतकं गीता तत्व अंगात मुरणं ही या चाटण संस्कृतीची देण आहे. रात्रीचं जेवण झालेलं असतं. शेवग्याच्या शेंगाची ओलं खोबरं आणि चिंचगूळ घालून केलेली अमृततुल्य आमटी संपलेली असते. पण त्या रिकाम्या पातेल्याच्या आतल्या भिंतींना जे अमृत कण चिकटलेले असतात ते बोटानं निपटून चाटून साफ करताना जो काही निर्मळ आनंद मिळतो तो ते पातेलं चाटणाऱ्यानंच अनुभवावा. तुम्ही काजू शेंगदाणे घालून मस्त आटवलेली आळूची भाजी, पुण्यात त्याला फतफद म्हणतात, खाल्लेली असेल, पण पंक्तीच्या शेवटी उरलेली भाजी वाटीत ट्रान्सफर केल्यानंतर पातेल्याच्या आत चिकटलेली आळूची साय कधी खाल्ली आहे का? बेफाट लागते, बेफाट. आणि हो, अगदी अलीकडच्या त्रिदशकातल्या पावभाजीच्या कढईतल्या पावभाजीच्या साईवर सुद्धा असेच चविष्ट संस्कार झालेले असतात. माखन माखून एखादा पाव तुकडा घ्यावा, त्या पावभाजी साईला निपटून घ्यावा आणि अलगद मुखात सरकवावा. माझी नणंद गव्हाच्या खिरीचं पातेलं खीर संपल्यानंतर मागून घेते आणि रिकाम्या पातेल्याच्या अंगोपांगावरून मायेचा हात, नव्हे नव्हे मायेची बोटं फिरवून तो चिकटलेल्या साईचा ऐवज खाते. सासूबाई तर गोडाचा शिरा संपल्यानंतर गार झालेली कढई घेऊन त्यात इवलं दूध टाकून ठेवायच्या. सगळा चिकटून राहिलेला शिरा दुग्धशरण होऊन जायचा आणि ती तयार झालेली खीर सासूबाई भुरकून खायच्या. पिठल्याच्या कढईच्या तळाशी जमलेली खमंग खरवड बेसुमार चविष्ट लागते आणि ती मन लावून खरवडणारं ध्यान किती सुंदर दिसतं ते साक्षात तुकोबाच सांगू शकतील. या चाटण संस्कृतीला समजूतदारपणाचे आणि सिव्हिक सेन्सचे अनेक पदर आहेत. ताट अथवा पातेलं इतकं स्वच्छ निपटावं की त्यातले अन्नकण पूर्णत्वानं संपावे. ते घासणाऱ्या बाईला त्याची घाण वाटू नये आणि बरबटलेलं ताट घासताना व्यय होणाऱ्या पाण्याचीही केवढी तरी बचत व्हावी. आमचा हा चाटून पुसून खाण्याचा अलिखित नियम हा फक्त पातेलं आणि कढई यापुरता मर्यादित नव्हता, तर तो आंब्याच्या फोडी आणि कोई खातानाही लागू व्हायचा. आंबा मोसमात खाल्लेल्या प्रत्येक आंब्याच्या कोईचा केस उभा केल्याशिवाय आम्ही कोय कधीही टाकली नाही. अंगावरचे केस भीतीनं उभे राहतात असं ऐकलं होतं, पण आंब्यावरचे केस आनंदानं उभे करायचं कसब आम्ही फार लहानपणीच आत्मसात केलं. आमच्यात केस उभे करून कोई खायची स्पर्धा लागायची. मग काय, ओळीनं उभे राहून सकाळी सकाळी कोकणातल्या मामानं हातात दिलेल्या आंब्याचे जणू केशवपनच व्हायचं. इतकं की त्यानंतर गुरांच्या गोठ्यात गाईला ती कोय खाताना हापूसची होती की रायवळची याचा पत्ता लागत नसे.
खाऊन माजावं, टाकून माजू नये, भुकी तो सुखी, अशा अनेक म्हणी आणि वाक्प्रचारामध्ये लहानपण घालवलेल्या आम्हा सर्वांनाच अन्न टाकण्याचा मोठाच तिटकारा. एकतर आम्ही अन्न जास्त शिजवत नाही आणि समजा जास्त शिजून उराउरीत झालीच तर ती टाकून कधीच देत नाही. आमटीची थालपिठं, फोडणीचा भात किंवा फोडणीची पोळी असेल किंवा कोबीच्या उरलेल्या भाजीचे पराठे किंवा कोथिंबीर, माठ, पालक यांच्या कोवळ्या देठाचं बनवलेलं सूप असेल, तुपाच्या बेरीमध्ये कणिक भिजवण्यापासून ते त्याचा गूळ घालून केलेल्या वड्यापर्यंतचा कायापालट असेल, अशी टाकाऊतून टिकाऊची संस्कृती किंवा कचऱ्यातून, अन्नपूर्णेची माफी मागून हा शब्द वापरलेला बरं का, पुनर्निर्माणाची कला जोपासणाऱ्या मला या दिवाळीत मोठाच धक्का बसला. तर घरी केलेला ताजा चिवडा आणि बेसन लाडू लेकाला खायला दिले. त्यानंही मम्मी यम्मी असं करत खाल्ले. मम्मी आणि यम्मी हे शब्द ऐकल्यावर का कुणास ठाऊक एक कानफाटात माराविषयी वाटते. असो, खरा कानफाटात मारायचा प्रसंग तेव्हा उद्भवला जेव्हा मी त्याची ताटली घासायला टाकली. मी पाहते तो त्या चिवड्यातून वेचलेले दाणे आणि लाडवातून उपटलेले बेदाणे त्यानं चक्क टाकून दिलेले होते. त्याला विचारल्यावर हल्ली मला नाही आवडत तो कचरा, इतकं सरळ सोपं उत्तर आलं. बारकाईनं पाहिल्यावर अशा टाकणं प्रसंगांची न संपणारी मालिकाच माझ्या डोळ्यापुढं तरळली. माझा भाऊ पोहे आणि उपम्यातून मोहरी निवडून बाजूला ठेवतो आणि मी फार फार तर मोहरी, कढीपत्ता, मिरची असा सो कॉल्ड कचरा टाकणाऱ्यांना एक वेळ माफ करू शकते, पण बुफेच्या रांगेत उभं राहून रवांडा वगैरे भूककंगाल राष्ट्रातून आल्यासारखं बदाबदा वाढून घेऊन नंतर अन्न टाकून देणाऱ्यांना कधीही माफ करू शकणार नाही. या बुफेगारांना हळूच टिपणारा एखादा CCTV कॅमेरा असायला हवा आणि सिग्नल तोडून पळणाऱ्या वाहकाला जशी पावती फाडायची शिक्षा मिळते ना, तशी शिक्षा यांना बुफेच्या हॉलबाहेरच पावती फाडून मिळायला हवी. अहो, काही जण पुलावातून काजू बाजूला निवडून ठेवतात आणि कितीतरी जण न आवडत्या भाज्या पुलावातून निवडून टाकून देतात आणि नाही आवडत आम्हाला त्या भाज्या असं निर्लेप स्पष्टीकरण देतात. गुळाच्या पोळ्या खाताना गूळ पसरलेला भाग सोडून उरलेल्या निर्गुळ पोळीच्या चंद्रकुरी टाकणाऱ्यांची ही एक जमात असते. पावाच्या कडा टाकून मधला मऊ भाग खाणारे महाभागसुद्धा असतातच की. मसाला दूध म्हणजे माझा जीव की प्राण, पण त्यात जीव ओतून घातलेले केशर आणि सुकामेव्याचं वैभव तळाशी जाऊन बसतं. ही एक समस्याच आहे आणि हल्लीच्या पिढीच्या माजखोर पायिकांना ते चाटायला आवडत नाही आणि टाकण्यात काही गैरही वाटत नाही. मी मसाला दुधाच्या ग्लासच्या तळाशी चिकटलेली सुकामेवा पूड बोटानं चाटून न खाणाऱ्याला कधीच क्षमा करू शकत नाही. माझ्या एका मैत्रिणीकडं भरली वांगी प्रचंड आवडतात. ती करतेच अप्रतिम, पण तिची मुलं वांग्याला चिकटलेला मसाला खाऊन वांगी चक्क टाकून देतात. मी तिला सुचवणार आहे की एक दिवस मसाल्याचा गोळाच दे डब्यात भाजी म्हणून. कशाला ती वांगी फुकट घालवायची. अशा टाकण संस्कृती पायिकांना मी पगार कपात आणि विद्यार्थी असेल तर मार्क कपात यापासून ते शनिवार वाड्यावर जाहीर फटके अशा शिक्षा ठोठावलेल्या आहेत. अर्थात मनात. पुलंच्या भाषेत आम्ही कायम मनातच बोलायचं. बरं, ही टाकणं मंडळी स्वतः चाटून पुसून घेत नाहीतच, पण इतरांनी कुणी चाटायला घेतलं की त्यांना एम्ब्रॅसिंग वाटतं. टाकताना बरं नाही वाटत एम्ब्रॅसिंग. मी आमटीच्या रिकाम्या केलेल्या पातेल्यात बोटं घालून निपटायला लागले की माझ्या लेकीला उलटीची भावना होते. आमच्या वेळी उलटीची भावना फक्त एकाच प्रसंगात येत असे. एकदा एका श्रीमंत नातेवाईकांना जेवायला घरी बोलवलं होतं. मी ते ॲपेटायझर की काय म्हणतात ना, ते देऊन स्वागत केलं. तो श्रीमंत नातेवाईक कणाकणानं ते पेय कसलं सरबतच ते पीत होता. मला ते दृश्य काही पाहावेना, कारण आम्ही एका दमात स्टार्ट टू फिनिश या मंडळींपैकी.
नंतर चौकशी अंती असं समजलं की त्या ॲपेटायझर म्हणे हळूहळू पिऊन जठराग्नी प्रज्वलित करायचा असतो. आमचा मेला कायमचा उद्दीपित झालेला असतो ती गोष्ट वेगळी. शेवटी ते ग्लासातलं पेय अर्धवट टाकून हा माणूस पानावर जेवायला बसला. माझ्या मनात आलेलं, अहो ते ग्लासातलं पेय संपून टाका की. पण हे वाक्य मला संकोचानं बोलता नाही आलं. जेवण झाल्यावर गप्पा रंगल्या. नंतर झाली चहाची वेळ. त्यांच्याकरता म्हणून काढलेल्या खास कपातून चहा दिला. ती पाहुणे मंडळी गेल्यावर कप विसळताना लक्षात आलं की तळाशी कितीतरी चहा शिल्लक होता. खूप जणांना सवय असते, ते पूर्ण चहा पित नाहीत, तळाशी उरवतात. म्हणे तळात चहाचा गाळा असतो. म्हणजे आम्ही वेडेखुळे म्हणून गाळून देतो की काय यांना चहा. माझा भाचा चहावर जमलेली साय त्याच कपाच्या कडांवर फाशी दिल्यासारखी टांगून ठेवतो, जी बघताना घाण वाटते. आणि तो करवडलेला सायटांग कप घासताना नेहमीच्यापेक्षा दुप्पट पाणी लागतं. ह्या मुलांनी खाल्लेल्या हापूसच्या फोडी बघितल्यात तुम्ही? विलक्षण वेदनादायी आहेत त्या. खाल्लेल्या फोडीत टाकणं. अहो, शरीराचा नक्की कुठला अवयव वापरतात फोडी खाताना देवच जाणे. दात नामक अवयव तोंडात असताना आंब्याच्या फोडीला इतका गर शिल्लक राहूच कसा शकतो म्हणते मी. आमच्या वेळी आम्ही आंब्याच्या कापट्या खाताना जबड्यातला सर्वात तीक्ष्ण दात वापरून त्याचा अक्षरशः सर्जिकल स्ट्राईक करायचो. आणि त्यानंतर बाट कोणी चाखायची यावरून युद्ध व्हायची ती वेगळीच. हल्लीच्या फूड वगैरे चॅनलवर येणारे समस्त कपूर खन्ना लोक पदार्थ करून झाल्यावर ज्या बेपर्वाईने ती पातेली आणि कढया सिंकमध्ये टाकतात ना, ते पाहून अंगावर काटा येतो. त्या शो नंतर ती पातेली कढया चाटायला वेगळा स्टाफ ठेवलाय की काय हे पाहायला त्या पडद्यामागं सूक्ष्म रूप घेऊन जावं अशी इच्छा होते. खरवडून घेणं, निपटून घेणं, चाटून घेणं, पुसून घेणं, विसळून घेणं या स्वयंपाकघरातल्या 5 क्रियापदांची ओळख हल्लीच्या पिढीला करून द्यावी वाटते. त्याचा एखादा हल्लीच्या भाषेत कोर्स घ्यायला मी तयार आहे, पण तो ऑनलाईन नव्हे. कारण खरवडून घेणं, निपटून घेणं या ऑफलाईन क्रिया याची देही याची डोळा बघूनच शिकाव्या लागतील. या क्रियापदांच्या पलीकडचा एक किस्सा आठवतोय. माझ्या आते सासूबाईंकडे एकदा गेले होते. त्या गुळाच्या पोळ्यांसाठी गुळ किसत होत्या. किसण्याचं काम झाल्यावर त्यांनी किसणीखाली स्टीलचं ताट ठेवून त्या किसणीवर पाणी ओतलं आणि म्हणाल्या, दुपारपर्यंत हा किसणीला चिकटलेला गूळ विरघळून त्याचं पाणी होईल. मग मी ते आमटीसाठी वापरेन. मला त्यांच्या काटकसरीपणाचं आणि कल्पकतेचंही कौतुक वाटलं. आता काही लोकांना या कृतीला किती तो कर्मदरिद्रीपणा असं म्हणावंसं वाटेलही, पण उलट पक्षी मीच असं म्हणणाऱ्यांना विचार दरिद्री म्हणेन. बटाटे वडा अथवा भजी करून झाल्यावर परातीला चिकटलेला पिठाचा ओवा, मीठ, तिखट, कोथिंबीर, कांदायुक्त चविष्ट ऐवज सिंक स्वाहा करण्याच्या ऐवजी विसळून आमटीत ढकलावा. त्या आमटीची चव अप्रतिम लागते. आणि ती आमटी यदाकदाचित उरलीच तर दुसऱ्या दिवशी थालीपीठार्पण करावी. काय जबरदस्त ग्रूमिंग होतंय त्या थालीपीठाचं. मुळात भाजणीचं थालीपीठ चविष्टच असतं, पण उरलेल्या आमटीला पोटात आश्रय दिल्यावर थालीपीठ जणू कातच टाकतं. आणि आमटीचं पातेलं चाटणाऱ्या मला पाहून उलटी काढणाऱ्या माझ्या लेकीला ते खायचे डोहाळे लागतील हे मात्र निश्चित. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म याच्याही पलीकडे नेणारी एक ऋणजाण भावना आहे. ती भावना गुडगा चिखलात भात लावणी करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल असेल, उन्हातान्हात राबणाऱ्या मजुराविषयी असेल, पेरणी, लावणी, छाटणी, कापणी करणाऱ्या घट्टे पडलेल्या हातांबद्दल असेल, त्याही पुढं रात्री बेरात्री वाहनं चालवून शेतातील धान्य आपल्यापर्यंत वाहून आणणाऱ्या वाहन चालकांबद्दल असेल, ज्या रस्त्यावरून ती वाहनं धावतात तो तयार करणाऱ्या मजुरांबद्दल असेल, शेतातून सुरू होणारी ही ऋणजाण साखळी वाटेतल्या अनेक कष्टकऱ्यांपासून ते अगदी पोळ्यावाल्या काकूंपर्यंत नव्हे, त्याही पुढं भांडी घासणाऱ्या सखूपर्यंत येते.
मला टाकलेल्या अन्नात हे सगळे चेहरे दिसतात. काही वर्षापूर्वी ज्ञानप्रबोधिनी संस्थेत एका शिबिरात सहभागी झाले होते. त्यांच्या कॅन्टीनमध्ये गेले असता तिथं मनाला भिडणारा एक श्लोक संदेश भिंतीवर लावला होता. वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे. कृषीवल कृषी करुनी अन्न ते निर्मितात, कृषीवल कृषी कर्मी राबती दिनरात. स्मरण करून त्यांचे अन्नसेवा खुशाल, उदरभरणा आहे चित्त होण्या विशाल. किती अर्थपूर्ण श्लोक आहे. श्रोतेहो, जुनं नवं, आमची पिढी तुमची पिढी या पलीकडे जाऊन विविध मतभेद टाळून निदान अन्न ऋण स्मरण या विषयावर एकमत व्हायलाच हवं, नाही का? टाकू की चाटू या योगिनी श्रीनिवास पाळंदे पुणे यांच्या लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. अभिवाचन दत्ता सरदेशमुख.